अनेक वर्षापासून रखडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज 18 ऑगस्ट 2025 रोजी कोपरगाव नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या आदेशाने कोपरगावकरांसाठी जाहीर करण्यात आली आहे। आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 15 प्रभाग तयार करण्यात आले असून 30 नगरसेवक या प्रभागातून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले जाणार आहेत। मागील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत एकूण 14 प्रभाग होते, मात्र आता हद्दवाढ झालेल्या भागाचा समावेश कोपरगाव नगरपालिकेत झाल्याने नवीन एका प्रभागाची भर यात पडली असून यापूर्वी 14 प्रभागातून 28 नगरसेवक निवडले जात होते, मात्र आता येत्या निवडणुकीत ती संख्या 30 होणार आहे। सदर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती सूचना नोंदवण्यात येणार असून त्यानंतर हरकती सूचनांवर पुढील सुनावणीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे। प्रभाग रचना जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने आता नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वच पक्ष भावी उमेदवार निवडणुकीसाठी तयारीसाठी लागणार आहे। याबाबत अधिक माहिती मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील सासाने, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण 15 प्रभाग आणि 30 सदस्य अशी 15 प्रभागांसाठीची प्रभाग रचना करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभाग रचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे। ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील प्रभाग रचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत दाखल करू शकतात। हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठी जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल। साधारणतः मतदारसंख्या जी आहे शहराची ती 63,000च्या आसपास आहे।